श्लोक 20. द्यावा पृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदल्लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. अर्थ: आकाश व पृथ्वी यांच्यामधील हे सर्व अंतर आणि सर्व दिशा तुम्ही एकट्याने व्यापून टाकलेल्या आहेत व तुमचे हे अद्भुत व उग्र रूप पाहून हे महात्मन त्रैलोक्याची भीतीने अगदी गाळण उडाली आहे. सर्व लोक भयभीत झाले आहे असे मला वाटते आहे, असे अर्जुन इथे भगवंताला म्हणत आहेत. विवरण: देव किंवा स्वर्ग म्हणजे वातावरणाचा सर्वात वरचा थर. या स्वर्गापासून पृथ्वीपर्यंतचे सर्व अंतर कृष्णानेच व्यापून टाकलेले आहे असे दृश्य अर्जुन इथे पाहत होता. सर्व दिशा त्यानेच भरून गेल्या आहेत असे विराट रूप खूपच उग्र असे दिसते. ते पाहून अर्जुनासारखा वीर पुरुष सुद्धा भयकंपित झाला होता. तो घाबरला होता. म्हणूनच त्याला सर्व लोक सुद्धा घाबरले आहेत असे वाटायला लागले. ते घाबरून व्यथित सुद्धा झाले आहेत असे अर्जुन भगवंताला सांगत आहेत. जसे आपण असतो किंवा आपली मनस्थिती असते तसेच आजूबाजूचे वातावरण आहे असे आपल्याला वाटायला लागते. अर्जुन स्वतः घाबरला आहे. भीतीने त्याची गाळण उडाली आहे. म्हणूनच त्याला तीनही लोक त्या विराट रूपाला पाहून घाबरले आहेत असे वाटायला लागले. वास्तविक अर्जुनाला दिव्यदृष्टी प्राप्त झाल्याने तो विराट रूप पाहत होता. इतरांना मात्र ते दिसत नव्हते. पण भयकंपित अर्जुनाचे हे लक्षात सुद्धा आले नाही. अर्जुन स्वतः महान योद्धा होता, अत्यंत पराक्रमी होता. अगदी कोणत्याही आणीबाणीचे परिस्थितीत युद्धभूमीवर यापूर्वी अनेकदा त्याने एकट्याने पराक्रम केला होता आणि प्रत्यक्ष भगवान शंकराशी सुद्धा त्याने युद्ध केले होते. तेव्हा त्याला कधीच कशाचीच भीती वाटली नव्हती. स्वतःसारखा एवढा धैर्यवान पुरुष जर घाबरतो तर इतर लोक तर घाबरणारच असे त्याला वाटायला लागले आणि ते स्वाभाविकच होते. मात्र यानंतर अर्जुनाला स्वर्गादी लोकांचे सुद्धा दर्शन झाले. त्याचे वर्णन पुढील श्लोकात तो करत आहे. इथे आपण थांबूया.